नमस्कार भावांनो बहिणींनो. 3 दिवसानंतर आज व्हिडिओ बनवते. 3 दिवस खूप टेन्शनमध्ये गेले. आपले शरद दादा अजित दादा ह्याच्यामुळं म्हणजे असा विचारही केला नव्हता की अशी गोष्ट ऐकायला येईल. आणि एवढा चांगला माणूस म्हणजे नेता हो तर अजितदादासारखा, नाही तर काही उपयोग नाही नेत्यांचा. त्या माणसाने एवढी कामं केलीत, बापरे, म्हणजे असा नेताच होणं नाही. सगळ्यांसाठी जगणारा नेता. खूप चेहऱ्यावर बी असा खूप 2-3 दिवस टेन्शन, म्हणजे ते व्हिडिओ बघून रडून नाही का. माझा मुलगा बी मोठा इतका रडला गळ्यात पडून. ते व्हिडिओ बघून तो रडत नाही सहसा, पण खूप रडला. म्हणजे प्रगती काय असते ना, ती अजितदादांकडून शिकावी लोकांनी. मी सर्वसामान्य गृहिणी, मला एवढं नाही बोलता यायचं, तरी बोलायचा प्रयत्न करते, कारण माणूस तसा होता. जनसेवा काय असते आणि प्रगती काय असते ही फक्त अजितदादाच करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणजे आमच्या गावात लाईटही नव्हत्या. आज किती वर्ष लग्न होऊन झालेलं माझे, म्हणजे 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले असतील माझ्या लग्नाला. पण ह्या 2मध्ये मी रोडच्या लाईटीसुद्धा बघितल्या नव्हत्या. रोडला लाईटी काय असतात. पण अजितदादांच्या नंतर ह्या गावाला रोड, लाईटी, ड्रेनेज कनेक्शन, आज आम्ही थोडंसं आउटसाईडला आहे तरी ड्रेनेज कनेक्शन, पाण्याची लाईन टाकली. आता रोड करायला सुरुवातच करणार होते आमचे नगरसेवक, त्यांच्या आशीर्वादाने. म्हणजे सगळं काय जे कधी न झालं होतं ते अजितदादांमुळं प्रगती व्हायला सुरुवात झाली होती. आमच्या इथं लाईटीचे खांब आहेत, त्या लाईटीच्या खांबावर पण अजितदादांचं नाव आहे. माणसाने ना जन्माला यावं ना तर अजितदादांसारखं जगावं. असं जर सगळ्यांनी केलं ना तर खरंच देश सुधारायला टाईम नाही लागणार. म्हणजे ते अजितदादांनी केलं ना, अशक्य आहे. आज एवढा जैन समुदाय, म्हणजे एवढी लोक, अक्षरशः असं वाटत होतं की 2 दिवस पूर्ण भारत बंद पडला आहे. म्हणजे इतके मोठे लोक गेले, पण असं कधी जाणवलं नाही एवढं काय, तेवढं. पण पूर्ण सगळं ठप्प झालं होतं, ठप्प. खूप भयानक वाटत होतं ना. स्टेटसला लोक सगळ्यांच्या डीपीला अजितदादा. एकही माणूस नाही की ज्यांनी डीपीला दादांचा फोटो ठेवला नाही. अजितदादा सगळ्यांसाठी जगणारा माणूस होता, सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा होता. त्यांच्याच व्हिडिओ बघतोय तर अक्षरशः खरंच असं वाटतं, म्हणजे
कोणत्या देव माणसाला गमावलं आहे? मी 2-3 दिवस व्हिडिओच नाही बनवले, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि ते 2 दिवस ते बनू बी नाही वाटले. असं अजयदादांचं बोलायचं म्हटलं तरी असं डोळ्याला पाणी येतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बी नव्हते बनवले. आज म्हटलं थोडंसं मन कुठंतरी थोडंसं मोकळं व्हायला लागलं, म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवून टाकावं. म्हणजे असं हिरा आहे ना, जन्मने नाही परत. पूर्ण महाराष्ट्र म्हणजे इतका हे झालं आहे ना, हळवा झाला आहे. काय झालं, कसं झालं हे परमेश्वरालाच माहिती आहे. त्या माणसाने एवढं पुण्य केलं ना, खरंच परमेश्वर त्याच्या आत्म्याला लय आनंद देईन द्यावं. त्यांची कॉमेडी भाषण करताना अक्षरशः 17-18 वर्षाच्या मुलासंगसुद्धा ते हसत बोलायचे, नाही का. असं नेता म्हणून नाही वाटले. सगळ्यांच्या तक्रारी हाताने सगळे फॉर्म घ्यायचे, असं कोण करतं? खूप भयानक दिवस गेले. खूप 2 दिवस खूप भयानक गेले. परवाचा दिवस आणि कालचा दिवस. मी सहसा नाही बोलत कोणाबद्दल, नाही का. म्हणजे मला नाही बोलता येत, मी आता थोडी शिकले. पण असं वाटलं कुठंतरी की बोलावं, आपलं बी कर्तव्य. खरंच असा देव माणूस गमावला आहे महाराष्ट्राने. असं परत नाही होणार कोणी. आम्हाला एवढा त्रास होतोय, तर त्या बारामतीकरांना किती त्रास होत असेल. आज त्या माणसाने काय म्हणून नाही केलं. खरंच सगळ्यांनी सावरावं स्वतःला. आणि हे तर लय भयानक, खूप भयानक झाले. कोणाला म्हणजे असं म्हणू बी शकत नाही. जिथं तिथं अजितदादा. सॉरी, बोलता येत नाही पुढचं. घासाही व्हायला लागला, भरायला लागला. पण परमेश्वरा खरंच अशी माणसं जन्माला यावेत की सगळ्यांना घेऊन चालणारी, सगळ्यांचं भलं करणारी. एका हक्क्याला उभे राहणारे होते ते. कोणी कधीही जा, त्यांची कामं झालेच म्हणून समजा. सॉरी बहिणीनं, भावांनो, मला नाही बोलता येत जास्त. खूप श्रद्धांजली अजितदादांना, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सगळ्या महाराष्ट्राकडून.